दिनेश पाटील महायुती चषक या स्पर्धेचा आयोजक दिनेश भोईर आणि त्यांचे सगळे सहकारी, खरं तर सगळ्यांची नावं घेणं अपेक्षित आहे, नाही तर वाटेल एकटे दिनेशचंच नाव घेतलं आम्ही कोण नाहीत का. सगळे कुंदे स्पोर्ट्सचे सगळे सहकारी प्रतिनिधी, कुंदे गाव परिसर आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले असोसिएशनचे सगळे संघ, त्यांचे नायक सहकारी पाठीराखे. मित्रांनो, मी नेहमी म्हणतो की खेळ हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि खेळ हा स्वतःला विसरूनच खेळला गेला पाहिजे. तो त्या प्रकारे तुम्ही खेळताय. हे सगळं करत असताना मी जे मगाशी म्हटलं तेच पुन्हा म्हणतोय की आपण आयुष्य जगत असताना आपल्या जबाबदाऱ्या आपण बघितल्या पाहिजेत. आपलं घर, आपले आई बाबा, आपले भाऊ बहीण, शेजारी, आपला गाव, आपला समाज, आपला देश. तुम्ही तरुण आहात, तुमच्या खांद्यावर हा देश हा समाज आधारलेला आहे आणि तुमची जी ताकद आहे ती ताकद ह्या खेळामध्ये जसं तुम्ही तल्लीन होऊन खेळताय, समरस होऊन खेळताय, स्वतःला विसर पाडून खेळताय, तसं आपलं आयुष्य जगत असताना आपण आपल्या जबाबदाऱ्यासुद्धा लक्षात ठेवलं पाहिजेत. आयुष्यामध्ये चांगलं काय वाईट काय याच्यातला फरक आपण जाणून घेऊन जगलो पाहिजे. माणसाचं आयुष्य खूप अनमोल आहे आणि हे आयुष्य जगत असताना आपण देव, देश आणि धर्म याचं रक्षण आपल्या हातून कशा प्रकारे होईल या भावना सतत आपल्या मनामध्ये आपण ठेवल्या पाहिजेत. आणि जे जे आपल्या मनामध्ये आपल्या हातून आपलं आयुष्य जगत असताना चांगलं कसं करता येईल आपल्याला. आपण जग नाही बदलू शकत मित्रांनो, पण एक गोष्ट आपण करू शकतो, आपण स्वतःला बदलू शकतो. आपण स्वतः जर चांगलं वागलो तर हा देश, हे जग, हे अवतीभोवतीचं सर्व समाज बदललेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून मी सांगतो की आपण खूप जबाबदारीने वागलो पाहिजे. आपल्या घरची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. मी मगाशी किरवलीला जे सांगितलं ते इथे पुन्हा एकदा सांगतोय की बघा, प्रत्येक गावाला हल्ली, सगळ्याच गावांना नाही आहेत, पण आय लव कुंदे किंवा अशा प्रकारचे बोर्ड लावलेले असतात. त्या गावाला आपण नाव लिहितो आणि त्या गावाचं जस्ट लाईक की आय लव कुंदे. माझं असं म्हणणं आहे की त्यापुढे खाली एक छोटीशी लाईन आपण जर टाकून दिली त्याच्यासोबत आय लव हिंदुस्तान किंवा आय लव भारत, तर आपल्या देशावर सुद्धा आमचं प्रेम आहे. आणि हे प्रेम जेव्हा आपण लिहितो आय लव कुंदे, तर संपूर्ण गाव, त्या गावातील माणसं, सभोवतालचा समाज याचं संरक्षण संवर्धन करणं आपली जबाबदारी. आणि एक गोष्ट मी या ठिकाणी अजून सांगतो की बघा, ऑक्सिजन हा आपल्याला क्षणोक्षणाला लागतो. आपण अर्धा एक मिनटंसुद्धा ऑक्सिजनशिवाय जगू शकत नाही. हा ऑक्सिजन आपल्याला फक्त आणि फक्त ही झाडच देऊ शकतात. आणि ह्या निसर्गाचं संवर्धन जर करायचं असेल, वनस्पतींचं संवर्धन जर आपल्याला करायचं असेल, आपण मित्रांनो आता काय झाडं जंगलामध्ये लावायला जाणार नाही आहेत हे मलाही माहिती आहे, परंतु आपल्या सभोवताली जी जंगलं आहेत थोडीफार उरलेली आहेत, त्याचं रूपांतर मोठ्या जंगलामध्ये करायचं असेल आणि चांगलं ऑक्सिजन आपल्याला फ्युचरमध्ये आपल्या मुलांसाठी, आपल्या भविष्यातील पिढ्यांसाठी जर आपल्याला तो निसर्गाचं संवर्धन करायचं असेल, चांगलं निरोगी आयुष्य जर आपल्याला हवं असेल, तर किमान जंगलाला आगी लावू नका. हा प्रयत्न आपण फेसबुक, व्हॉट्सअपवर सतत चर्चेत ठेवला पाहिजे. इतकं आव्हान मी या प्रसंगी तुम्हाला करतो. आणि हे तुम्ही निश्चितच कराल. तुम्ही व्हॉट्सअपवर, फेसबुकवर खूप वेळ असता तरुणांनो, पण ही लाईन दिवसाला साधारणतः टाकत जावा की निसर्गाचं संवर्धन आपल्या हातून झालं पाहिजे, आपल्या समाजाचं संवर्धन आपल्या हातून झालं पाहिजे. इतकंच या प्रसंगी सांगतो. आणि पुनश्च एकदा कुंदे स्पोर्ट्स पुंदे या महायुती चषकामध्ये मला बोलावलात, मान सन्मान केलात आणि आपण सगळ्यांनी येऊन जो मला या ठिकाणी मान सन्मान दिलात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं तुम्हाला धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो, थांबतो. जय महाराष्ट्र, जय हिंद. खूप चांगलं बाईट दिलं. खऱ्या अर्थाने ज्या वेळेला गुरुजी बोलत असतात त्यावेळेला ऐकण्यासारखी सर्व खूप काही गोष्टी असतात. आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा चांगलं मनोगत त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त केला. आणि खऱ्या अर्थाने प्रेरणा घ्या यामधनं आणि काहीतरी शिका आणि संघटित व्हा असं देखील मी म्हणेन. आणि जे विजय संघ झाले त्यांचे संपूर्ण संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित व्हा. दुसऱ्या फेरीसाठी आपण ड्रॉ करणार आहोत. बाबा स्पोर्ट्स केळे, KVPC कांदळी, जय बजरंग कुंदे बी आणि वीर बजरंग खरिवली
आणि चालू असलेला सामना एक एक प्रतिनिधी या ठिकाणी आमच्या समेत जॉईंट आहेत, तर तुम्ही लवकरात लवकर या, आपण गुरुजींच्या हस्ते हा ड्रॉ करणार आहोत. धावसंख्या आपण पाहतो अर्थातच सुनील थाळके आणि जगदीश सुतार ही जोडी आपण पाहतोय. जगदीश सुतार अफलातून सध्या 2 चौकार ज्याच्या बाटबंद पाहायला मिळाले. धावसंख्या पाहायला मिळेल 14 वरती पोहोचले सुनील थाळके, एक चांगल्या टच मध्ये आहेत. आणि समोर जर पाहिलं तर जगदीश सुतार हा देखील अतिशय चांगल्या अष्टपैलू खेळाडू संघाचा. समोर बॉलिंग ट्रॅक वरती अर्थातच प्राऊड ऑफ दाभाड, अर्थातच गोलंदाज आपण पाहतोय वंडर बॉय ऑफ दाभाड सागर घरत, एक अतिशय गुणवंत आणि चांगल्या शैलीचा गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. शरद जाधव महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. त्यांच्या माध्यमातून दाभाड 066 संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या, त्यांचा स्वीकार करतो. पहिला चेंडू उडवलाय, मिस टाइम आहे, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बनून राहतील प्रेक्षक आणि हा चेंडू देखील जाईल. इट्स अ गॉन गॉन गॉन, षटकार 6. थँक्यू. चला विजय संघ कॅप्टन्स या ठिकाणी वीर बजरंग युवापती संघ करवी संघ कॅप्टन या, जय बजरंग कुंदे बी संघ कॅप्टन, बाबा स्पोर्ट्स केले संघाचा कॅप्टन आणि तदनंतर पाहायला गेलं तर केव्हीबीसी कांदे संघ कॅप्टन. 4 संघाचे कॅप्टन विजय झाले संघ आहेत आणि हा अंतिम कॉल असेल आणि अन्यथा इथे उपस्थित नसेल तर ड्रॉ केला जाईल. आणि 2 12 खेळाडू प्रति लक्ष द्या आपण देखील, कारण सामना देखील चालू आहे. दाभाड 066 शरद नाना घरत यांनी पुरस्कृत केला आपण संघ पाहतोय आणि त्याच्या सोबतीने संघ खेळतो अर्थात यजमानी संघ घरचा साज अर्थातच कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघ. पाच मध्ये 12 करताना आपण पाहायला मिळाला सुनील थालके आणि आता मध्ये 3 मध्ये 10 हा चौका ठोकला, मिसफील झाली, नजर हटी, दुर्घटना घटी, हा सांगणारा चौका ठोकलाय. अर्थातच गोलंदाज आपण पाहतोय सागर घरे त्याला. स्लोवर चेंडू कटर चेंडू पाहायला मिळाला, त्यानंतर पहा काय अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते प्रवीण होते, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगला चेंडू अडवला गेला, गॅदर केला आणि आज दाभाड 066 संघ नयन पाटील आणि कंपनी आपल्याला पाहायला मिळतात. नयन पाटील या ओम साई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव आहेत. त्यांना यष्टांच्या मागे आपण पाहतोय एक चांगला खेळ सुद्धा प्रस्थापित करत असताना अर्थातच संघ आपण पाहतोय एक चांगल्या दर्जाचा संघ. या दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना आपण पाहतोय. सुरुवात तर चांगली केली आहे, घरचं मैदान आहे, घरचं व्यासपीठ आहे आणि त्या समोर सर्वांच्या समोर जर चांगली फलंदाजी करणं स्वाभाविक आहे. चला कॅप्टन या, चला 4 संघाचे कॅप्टनच्या मान्यवरांचे शुभ असते या ठिकाणी ड्रॉ केला जाईल. वंडर बॉय ऑफ दाभाड हा फटका मात्र डीप बॅकवर्ड क्षेत्रामध्ये सजवला, त्याने क्षेत्ररक्षक तैनात होते, देवा होते, चेंडू अडवला, गॅदर करेपर्यंत फिकीच झाली आहे. चांगला कलेक्शन नयन पाटीलच्या माध्यमातून काही पाहायला मिळाला. अगदी पायी दिंडी चालत असताना अमन पाटील या संघाचा एक प्रमुख खेळाडू आहे, तो सध्या युट्यूब वरती मॅच पाहतोय, त्याच्याकडनं शुभेच्छा आल्यात. आओ साई पालखी कुशिवली त्यांच्या पालखी सोहळ्यामुळे तो सध्या शिर्डीला पायी चाललाय, त्याच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. अजय पाटील अमन याच्या माध्यमातून टीम दाभाड 066 संघाला थँक्यू. सुनील थालके आणि हा फटका पहा, दमदार शॉट अंपूल, डिलाइटफुल, वंडरफुल आणि हा चेंडू देखील जाईल. इट्स अ बाउंड्री, लाईनच्या बाहेर, षटकार 6. बंद करा ती ऑनलाईन रमी, नाहीतर धंद्याला लावाल तुम्ही, धंद्याला लावाल. काय अफलातून इनिंग पेश करतोय 6 मध्ये 4 मध्ये 5 मध्ये 17 सध्या वादळी इनिंग पेश करतोय. अर्थात जगदीश सुतार
एक अतिशय विस्फोटक घातक आक्रमक फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. लाजवाब फलंदाजी करतोय. या सेकंड ओव्हर नंतर आपण ड्रॉ करणार आहोत. लक्ष द्या कॅप्टन, जाऊ नका आपण, किंवा प्रतिनिधी आलात, आपण ड्रॉ करणार आहोत. यानंतर सुनील थालके आणि जगदीश सुतारे आपण खेळाडू पाहतोय. अजून मात्र पार्टनरशिप चांगली बिल्डअप होतीये. तब्बल 32 धावा ज्याने मात्र कुठून काढल्यात. अर्थातच 32 धावा, त्यामध्ये 5 मध्ये 17 आणि 6 मध्ये 13 ही भागीदारी सध्या दोघांनी रचली आहे. चांगला उच्चांक गाठेल का? आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक महत्वाची मोठी धावसंख्या उभारेल का? हा प्रश्नचिन्ह आहे. आणि उभारण्यासाठी सध्या ते तत्परतेने कार्य करतायत. आणि प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला जीवनामध्ये प्रयत्नशील असणं गरजेचं असतं, तरच तुम्हाला त्या प्रयत्नाने यश मिळत असतं. आणि प्रयत्न करणं हा माणसाचा अविभाज्य घटकच आहे जीवनामध्ये. प्रयत्न करणं आणि ते करण्यासाठी तुम्ही तत्पर असाल तर त्या प्रयत्नाने यश हे मिळत असतं. आणि खरं तर पुन्हा एकदा जगदीश सुतार यांच्या माध्यमातून अतिशय अफलातून फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. चांगला फुलरीचा चेंडू होता, परफेक्ट चेंडू टाकला गेला. त्यावरती अक्षय शिलवले, त्यापर्यंत चेंडू पर्यंत पोहोचतील. चेंडू यादकर पर्यंत एक धावी आली आहे. चला यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत. 2 षटकं कंप्लीट झालेत. या ठिकाणी सर्व संघाचे संगणक उपस्थित आहेत. आपण 5 चिठ्ठ्यांचा या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत. अर्थातच पहिली चिठ्ठी जी उचलली जाईल तिला थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळेल, बाय मिळेल. त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे. या 5 चिठ्ठ्या आपण या ठिकाणी ड्रॉ केल्यात. त्यातली एक चिठ्ठी असेल थेट तिसऱ्या फेरीसाठी. आणि तिसऱ्या फेरीचं तिकीट मिळतंय जय बजरंग कुंदे बी या संघाला. दुसऱ्या फेरीमध्ये बाय मिळते, अभिनंदन. आता दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहणार आहोत. बाबा स्पोर्ट्स केळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ असणार आहे KVPC कांदळी. हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. आणि त्यानंतर वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली आणि त्यांच्या सोबत असेल विजयी संघ. अभिनंदन जय बजरंग कुंदे बी. आणि पुढील दुसऱ्या फेरीतील दोन्ही संघांना संधी असेल. जाऊयात सामन्यांकडे, ज्या ठिकाणी आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 2 षटकांच्या अखेरीस कुंदे संघाची धावसंख्येचा फलक आलेख जाऊन पोहोचलाय तब्बल 33 अंकावरती. जबरदस्त बॅटिंग दोन्ही एंडने पाहायला मिळते. जगदीश सुतार आणि त्याच्या साथीने सुनील थाळके ही जोडी A1 जोडी आपल्या गावाच्या नावाची डंका फुंकताना आपल्या या क्रीडा नगरीमध्ये. अक्षय शेलावलेचा पहिला बॉल अगदी या ठिकाणी पाहिलं तर उडलेना स्पॉटवरती पिच झाल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. पहिला बॉल डॉट आलाय. आणि ज्या वेळेला पहिला बॉल डॉट येतो त्यावेळेला गोलंदाजाचा कॉन्फिडन्स हा वाढताना आपण अनेकदा पाहिलाय. इथे अक्षय शेलावले येणारे 5 बॉल कोणत्या पद्धतीने हाताळेल. पहिला बॉल तर आलाय डॉट. आपण पाहतोय महायुती चषक 2025चा हा महासंग्राम, महाकुंभमेळा. अगुट टप्प्याचा बॉल यावेळेला पाहिलं तर क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. आणि ज्या विकेटची गरज होती दाबाड 0666 संघाला ती आली आहे जगदीश सुतारच्या रूपामध्ये. पहिला धक्का, पहिली विकेट. ज्या विकेटची गरज होती आणि ट्रम्प कार्ड बनला इथे अक्षय शेलावले. खऱ्या अर्थानं विकेटची गरज होती, विकेट त्याने प्राप्त करून दिली आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये क्वालिफायर होणारा संघ आई गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडवली या संघाने टॉप 4 मध्ये प्रवेश केला. कालच्या दिवसामध्ये जून अंदुरकी हा संघ क्वालिफायर झाला. आज या विभागातला कोणता संघ, या ओम साई क्रिकेट असोसिएशन मधला कोणता संघ आपल्या नावाची डंका फुकण्यासाठी सक्षम असेल. पहिली विकेट आली 33 अंकावरती. ती पहिला धक्का बसल्यानंतर एक चांगल्या स्थितीमध्ये टीम कुंदेस्पोर्ट कुंदे आणि त्यानंतर बॅट्समन नयन थाळकेला पाचारण केलंय. अक्षय शेलावलेचा पुढचा बॉल यावेळेला डाऊन दी ग्राउंड सरळ पाटणे लेफ्ट फटका. चेंडू थांबणार नाहीये, लॉंग ऑनच्या डोक्यावरून निघून जाईल. 6 धावांसाठी हाय अँड हँडसम षटकार. धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल तब्बल 39 अंकावरती. नयन थाळके जणू काय डगआउट मधून सेटल होऊन आलाय अशा पद्धतीचा त्याने आल्या ठोकलाय षटकार.
षटकारानं धावसंख्याची धावगती वाढली गेली आहे तब्बल 39 अंकावरती. अक्षय शेलावलेचा पुढचा बॉल राऊंड द विकेटने यावेळेला पुन्हा एकदा स्लॉग स्वीप केल्या बॉलला फेकून दिलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. मिस्टर नयन थालके ऑन अ फायर. यहाँ भी होगा वहाँ भी. षटकारांची हायट्रिक इथे पूर्ण केली बॅट्समन नयन थाळकेने. तर जय बजरंग मेडिकल स्टोअरचे प्रोप्रायटर्स आदरणीय तुळशीराम म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज या फलंदाजाला दिला जाईल. त्यानंतर सन्माननीय प्रमोदजी थाळके यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज असेल. नाही, यावेळेला पुल्लर लेनचा बॉल सरळच्या बाजूने खेळून काढलाय अलॉंग दी कार्पेटनं. चेंडूची फेकी होईल त्याचनंतर इथे मात्र सिंगल घेतली गेली आहे. थोडासा फंबलिंग पाहायला मिळालं, तू मैमय पाहायला मिळालं आणि क्षणामध्ये इथे 2 धावा कंप्लीट केल्या. थोडंसं कॉल कॉम्बिनेशन चुकीचं पाहायला मिळालं. जर तर त्या गोष्टी घडत गेल्या आणि त्यानंतर या 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते तब्बल 47 या अंकावरती. क्रिकेटच्या पटलावरती 1-1 धाव महत्वाचे आहे आणि राजकीय स्तरावरती म्हटलं तर इलेक्शन आलं आणि त्या इलेक्शनमध्ये 1-1 वोट खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मी विनंती करेन कोणाचं वोटिंगमध्ये नाव राहिलं असेल तर निश्चितपणाने दर्शवून घ्या, कारण समोर जिल्हा परिषद निवडणूक देखील येते. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 47 धावा धावफळकावरती आहेत. 1 विकेट गमावलाय जगदीश सुतारच्या रूपामध्ये. नयन थाळके खूप चांगली बॅटिंग करतोय आज. घरच्या मैदानावरती आपली छाप सोडतोय, आपल्या नावाची डंका फुंकतोय. टीमने त्याला टॉप ऑर्डरला मात्र संधी दिली आहे आणि चांगली बॅटिंग. हो, यावेळेला जागते रहोचा इशारा. अर्थी भयानक या ठिकाणी बॉल हाताळला गेला. डॉट बॉलने केली आहे सांगता आणि इथून 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 47 धावा धावफळकावरती. आजच्या दिवसामध्ये आपल्याला भिवंडी ग्रामीणचे आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब यांची देखील उपस्थिती लाभताना दिसणार आहे. विजयाची हॅट्रिक संपन्न करणारं व्यक्तिमत्व भिवंडी ग्रामीणचे दमदार आमदार शांताराम मोरे साहेब यांची देखील उपस्थिती या व्यासपीठावरती आज लाभेल. आणि निश्चितपणाने याच्यामध्ये फार मोठे योगदान कोणाचं असेल तर सन्माननीय दशरथजी गुरुजी पाटील. अगदी लाख मोलाचं सहकार्य त्यांच्या पाठीशी राहिलं आणि बहुमताने निवडणुकीमध्ये विजयी झाले. हॅट्रिक संपन्न केली. तब्बल 58,000 हा विजय साकारला. त्यात दशरथ गुरुजी पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे हे देखील विसरून चालणार नाहीये. कुंदे स्पोर्ट कुंदे आयोजित महायुती चषक 2025चा हा महासंग्राम आणि या स्पर्धेचे प्रणिते आपण पाहतोय. करता धरता सन्माननीय दिनेश दादा भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली भरवलेली ही स्पर्धा या कुंदे नगरीमध्ये. तीन षटकांचा खेळ संपलाय. शेवटचा षटक इथून मात्र शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी करता गोलंदाज प्रतीकला आणलाय. तीन षटकांचा खेळ संपलाय. 47 धावा धावफळ करते. स्लॉग ओव्हर मध्ये प्रतीकला आणले. प्रतीक धावा रोखण्याचा प्रयत्न करेल का? पहिला बॉल तर ठीक आहे. यावेळेला ऑनसाइडला उडवलाय डीप मिड विकेट क्षेत्राकडे आणि त्यानंतर पहा इथे नशिबाची साथ देखील मिळतीये टीम कुंदे स्पोर्ट कुंदे संघाला. इथे नशिबाचा चौकार मिळेल. पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार. जय जय साहेबांना विषय पटला भाई माझा जन्मातून सुटला. क्रिकेटमध्ये तुम्ही किती चांगला खेळ करता याला महत्व नाहीये, नशीब तुमच्या बाजूने आहे का हे खूप महत्वाचं आहे. नशिबाची साथ जर काय तुम्हाला मिळाली तर विजयापासून तुम्हाला कोणी रोखणार नाहीये. इथे पहा स्विच चीट केलाय, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत. पहा इथे देखील धरती मातेला चेंडू हा दान केलाय या खेळाडूनं आणि इथून मात्र सुनील थाळके दुसऱ्या धावेसाठी कॉल देतो. नयन त्याला थांबवतोय. सुनील थाळकेला बाद व्हावं लागेल. पाहायचं काय घडतंय. दाभाड संघाचे इथे वास खऱ्या अर्थानं पहा नक्की मैदानामध्ये घडतंय तरी काय. एकंदरीत धावा घेतल्या गेल्या 3. असं म्हणतात की घर फिरले की घराचे वासे फिरतात. 0666 दाभाड संघाचे वासे फिरले की काय असा एक प्रश्नचिन्ह आता वाटू लागलाय. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 54 धावा. पहा नशिबाची साथ आहे परंतु ते नशीब त्यांना आजमावता येत नाहीये. सलगच्या 2 चेंडूवरती षटकार आले तर मात्र निश्चित तुळशीराम मात्रे यांच्याकडून कॅश प्राइज आहे. परंतु इथे पहा इथे देखील हुलकावणी दिली आहे.
आज कुंदे स्पोर्ट कुंदे संघ कोणाचं दर्शन घेऊन आले हे देखील प्रश्नचिन्ह आहे. आणखीन एक चौकार. मार्केट में है उनका फॉर्म, नाम से उनके बनता है काम, से उनके बनता है काम, नाम से उनके. आज बजरंग बलीचा दिवस. बजरंग बलीने आशीर्वाद दिलेला दिसतोय बहुधा. 58 धावा धावफलकावरती सर्वोच्च धावसंख्या या क्रीडा नगरीवरती उभी केली आहे. यावेळेला देखील पाहिलं तर फाईन लेग क्षेत्राकडे बॉलला ढकललाय. पहिली धाव वेगात आली आहे. दुसऱ्या धावेसाठी मात्र पूर्ण होईल का? फेकी इथे देखील खराब आहे. इथे देखील 2 धावा आल्या. खराब कामगिरी पाहायला मिळाली आहे. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. तब्बल 60 धावा या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या उभी कुणी केली आहे तर त्या संघाचं नाव आहे कुंदे स्पोर्ट कुंदे. चांगली बॅटिंग. 2 बॉलचा अजून देखील शिल्लक आहे. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल बॅट्समन नयन. फटका दमदार आहे. अतिरिक्त उंची आणि लांबी देखील गाठली आहे. नयन थाळके याने आपल्या नावाचा बोलबाला गाजवला या मैदानामध्ये. आणखीन एक षटकार. 6 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. तब्बल 66 या अंकावरती. विशाल आव्हान. आलेखाचा लेख इथं वाढताना पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलवरती अटॅक केला जातोय. प्रत्येक बॉलवरती आक्रमण चढवलं जात आहे. असं म्हणतात ना की तुमच्या घराचा पाया मजबूत असेल तर घर मजबूत होतं आणि इथे देखील तसंच काही जणू पाहायला मिळतंय. आणखीन एक आणखीन एक आणखीन एक फेकून दिलाय. आउट ऑफ द पार्क. 6 धावा. जानू मेरी जान, सन्माननीय दशरथजी गुरुजी पाटील यांच्या माध्यमातून नयन थाळके करिता 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. सामना संपल्यानंतर आपलं कॅश प्राइज घेऊन जायचंय नयन. आणि त्याचनंतर सन्माननीय तुळशीरामजी म्हात्रे यांच्याकडून 500 आणि त्याचनंतर प्रमोदजी थाळके यांच्याकडून देखील 500 जे दानशूर व्यक्तिमत्व आहेत कुंदे गावातील. आणि खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या डावाची समाप्ती झाली. पहिल्याच्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा आलेख आपण पाहिला. तब्बल 72 धावा आणि 73 धावांचं आव्हान असेल सामना जिंकण्यासाठी दाबाड 0666 संघाला. आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होण्या अगोदर आपण आवाज ऐकणार आहोत प्रमोदजी थाळके यांचा. हॅलो, धन्यवाद प्रवीणजी. चालू असलेला सामना दाबाड 0666 वर्सेस KSK या स्पर्धेतील या दाबाड टीम ने पहले टॉस जीतकर पहले इनवाइट किया था KSK टीम को, लेकिन ये मैच में आप देखो नयन ने जो जलवा दिखाया उससे दाबाड टीम का डिसीजन पूरा रॉन्ग करते हुए वही नयन जो कि KSK का भी लगभग एक स्टार खिलाड़ी बनता हुआ. तर मी टॉस साठी आमंत्रित करतोय सन्माननीय यशवंतजी सुतार साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. दुसऱ्या पर्यायातील पहिला सामना बाबा स्पोर्ट्स केळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये KVPC कांदळी या 2 संघादरम्यान आपण हा टॉस करत आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत KVPC कांदळी आणि बाबा स्पोर्ट्स केळे या 2 संघादरम्यान. चला केळे संघाचा कर्णधार बी फास्ट कारण दुसऱ्या डावाला लगेच सुरुवात होत आहे. या ठिकाणी आपल्या गावचे सन्माननीय रविभाऊ आगिवले तसेच सन्माननीय सुनील आगिवले यांना मी विनंती करतोय की आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. आपलं महायुती चषकामध्ये मी पुन्हा एकदा
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण पाहत आहात कैलासवासी विवेक अशोक आगिवले व कैलासवासी चेतन रामचंद्र शेलार यांच्या स्मरणार्थ कुंदे स्पोर्ट्स कुंदे आयोजित एक भव्य दिव्य आणि मानाची आणि सन्मानाची स्पर्धा महायुती चषक 2025 त्याचं मुख्य आयोजन KSK आयोजित. आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी जे KSK टीमचे एक आधारस्तंभ आहेत, एक वन ऑफ द डॅशिंग पर्सनॅलिटी ऑफ द कुंदे विलेज रिस्पेक्टेड दिनेशजी भोईर साहेब यांचं खूप मोठं योगदान आहे. धन्यवाद प्रमोद दादा. नाणेफेकीचा कौल लागलाय बाबा स्पोर्ट्स केळी संघाच्या वतीनं. संदीप पाटील, आपला निर्णय काय असेल? प्रथम फील्ड करू आम्ही. क्षेत्ररक्षण करणारा हा समोरचा संघामध्ये पाहिलं तर यंग ब्रिगेड खूप चांगल्या पद्धतीने फॉर्मात आहेत. वीरू पष्टे असतील, निशांत पष्टे असतील, प्रतीक आहेत, खूप सारे पारस आहे. अशा संघाच्या अगेन्स्ट खेळताना किती धावांपर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? नक्कीच कमीत कमी धावांचा रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण एक चांगला संघ आहे आणि यंग ब्रिगेड आहे. जिथे स्पष्ट राहुल भोईर यांच्यापेक्षा जी यंग ब्रिगेड आहे त्यांनी खूप चांगला खेळ सातत्यपूर्ण त्यांचा ठेवलाय. त्याच अनुषंगाने त्यांच्यावरती जास्त काही निर्भर असेल, म्हणून एक त्यांना 40+ किंवा 40पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. अधिक वेळ घेणार नाहीये, कारण दुसऱ्या डावाला देखील सुरुवात आहे. जाता जाता मी तुला एकच प्रश्न विचारेन, संदीप पाटील, आयोजनाबद्दल काय सांगशील? प्रवीण, नक्कीच हे आयोजन म्हटलं ना तर आपल्या या पूर्ण ओम साई क्रिकेट असोसिएशनमध्ये जी स्पर्धा होतात त्यामधील अगदी अव्वल दर्जाचं हे आयोजन आहे. आणि त्याच्यासाठी शब्द देखील आपण अपुरी पडते, कारण अशा प्रकारचं आयोजन आपल्याला या संपूर्ण या पंचक्रोशीमध्ये पाहायला मिळत नाहीयेच. आणि त्याच अनुषंगाने KSKचं आयोजन हे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील अतिशय चांगल्या मानाची सन्मानाची ट्रॉफी त्यांनी भरवली आहे. आणि खऱ्या अर्थाने ही या पंचकृषीमधील या विभागातील एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी टुर्नामेंट आहे. धन्यवाद संदीप. तर वीरू, नाणेफेकीचा कौल तू गमावलास, नाणेफेकी जिंकली असते, काय स्वीकारलं असतं? आम्ही फलंदाजीच स्वीकारली असते. आता देखील तुम्हाला बॅटिंगच करायची आहे. किती धावांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल? 50च्या वरती जाण्याचा प्रयत्न असेल आमचा. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना खेळपट्टी आणि हे मैदान तुम्हाला कशासाठी अनुकूल वाटते, गोलंदाजी की फलंदाजीसाठी? असं काही नसतं, पूर्ण आपल्या कॉन्फिडन्सवर असतं. बॅटिंग जशी आपली चालते तशी ठेवावी लागते. नक्कीच दोन्ही टीमला मी बेस्ट ऑफ लक देतोय आणि जातोय कॉम्बॉक्समध्ये, जिथे माझे साथी समालोचक प्रमोद थळके सर उपस्थित आहेत. थँक्यू सो मच. हॅलो. सामन्याला आरंभ होताना या ठिकाणी नयनने ज्या चतुराईने फलंदाजी केली तोच नयन या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. सुरुवातीचा षटक घेऊन येतो तन्मय पहिल्या चेंडूवर. प्रसादने आपलं अकाउंट ओपन केलं 2 धावेने. नयनने सॉरी पुन्हा एकदा तन्मय इनिंग मधील पहिलं षटक घेऊन येतो तो KSK कडून तन्मय. एक तेज करार असा गोलंदाज, एक युवा गोलंदाज, अतिशय कमी वयामध्ये त्याने या ओम साई क्रिकेट असोसिएशन मध्ये आपल्या नावाचा डंका पिटलेला आहे. तोच तन्मय एक मोठा रनअप घेऊन येतोय. तयार आहे नयन आणि आता मात्र चुकवलेला आहे या ठिकाणी मिस टाइम आणि एक सुवर्ण संधी हुकलेली. रनआउटच्या रूपाने या ठिकाणी विकेट मिळणार होती ती KSK संघाला, परंतु थोडासा नेम हुकला आणि जीवनदार भेटले ते या ठिकाणी नयनला. पुन्हा एकदा खूपच सुंदर असा कमबॅक. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की तन्मय हा खूपच उत्कृष्ट असा गोलंदाज आहे, नामवंत गोलंदाज आहे आणि त्याचंच प्रात्यक्षिक या ठिकाणी करताना तोच तन्मय या ठिकाणी. आता मात्र चेंडू हवेमध्ये, फिल्डर त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू येतोय 1 बाउन्स आउट ऑफ बाउंड्री फॉर द 4-4-4. या ठिकाणी एक मोठी स्पर्धा आपण मानाची सन्मानाची या ओम साई क्रिकेट असोसिएशन मध्ये जर म्हटलं तर सर्वात मोठं आयोजन असेल ते म्हणजे KSK संघाचं आणि त्याचंच हीच ती ट्रॉफी महायुती चषक 2025. आपण पाहत आहात सन्माननीय व्यासपीठावर, आपण पाहत आहात सन्माननीय यशवंतजी सुतार, सन्माननीय आत्मारामजी पाटील, तसेच सन्माननीय दिनेश ठाकरे, सन्माननीय किरण थालके, तसेच माझे को कॉमेंटेटर सन्माननीय प्रवीणजी शिंदे असतील, जगदीश म्हात्रे सन्माननीय, त्यांचेच बंधू माझे मित्रवर्य तुलसीराम म्हात्रे, तसेच या ठिकाणी आपण पाहतात सन्माननीय पंढरीनाथ पाटील
दादा हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याचप्रमाणे सन्माननीय वैभव ठाकरे, सन्माननीय सुमित पाटील, तसेच सन्माननीय रविभाव्य अगिवले, सन्माननीय सुनील अगिवले, या सर्व मान्यवरांचे मी पुन्हा एकदा या ठिकाणी कुंदे स्पोर्ट्स कुंदे आयोजित महायुती चषकामध्ये सहर्ष स्वागत करतोय। तर पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय। सामना चालू असलेला सामना दाबाट 0666 वर्सेस KSK। आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले, तोच तन्मय पुन्हा एकदा सामना करतो नयन। आता मात्र खूपच वेगवान चेंडू काहीसं समजला जात नाही फिल्डर बॅट्समनला आणि निर्धाव चेंडू होते। सुनील थालके या ठिकाणी एसटीच्या मागे कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही आणि धावसंख्या जशी रोखलेली या ठिकाणी बिनबाद 8। एक मोठा लक्ष्याचा पाठलाग करताना हा दाबाट 0666 संघ काहीसा डगमगताना, आता मात्र चेंडूला खोलून काढलाय फिल्डर अंडर द बॉल अँड टेकन। जतीन थालके या ठिकाणी उत्कृष्ट कॅच घेतोय आणि नयनच्या पारीचा समाप्त होतोय या ठिकाणी। कम ऑन डीजे। कुंदे स्पोर्ट कुंदे आयरे सारथी एक नंबर रे। तर नक्कीच आपण KSKच्या पारीमध्ये बघितलं, नयन हा एक डायमंडच्या रूपाने या KSKला लाभलेला एक उत्कृष्ट असा फलंदाज, परंतु त्यानंतर दाभाड 0666 संघाकडून जो नयन आला त्याच्याकडून देखील नयनच्या पारीसारखी अपेक्षा होती, परंतु अपेक्षा काहीशी मिटलेल्या आहेत आणि नयन एका स्लोवर पायाने या ठिकाणी तंबूमध्ये परततोय, परंतु त्याचं पूर्ण क्रेडिट जातोय तो एक युवा गोलंदाज तन्मय तरे। पुन्हा एकदा सेकंड ओव्हर घेऊन येतो तो कपिल, एक KSKचा ब्रँड खेळाडू आणि आता मात्र एज अँड टेकन या ठिकाणी विशाल, एका माझा खूपच उत्कृष्ट असा मित्र विशाल जाधव याने उत्कृष्ट झेल घेतलेलं आहे आणि या ठिकाणी नवीन फलंदाजी पारी समाप्ती होते, प्रसादच्या पारीचा अंत होतोय आणि दोन्ही सलामीवर या ठिकाणी बॅक टू द डगआउट। पहिल्या चेंडूवर कपिल थालके एक मोठा गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरतोय। बघूया आता मात्र दाबाट 666 हा संघ काहीसा संकटामध्ये सापडतोय, परंतु मित्रांनो लक्षात ठेवा, संकट येत जात असतात, परंतु संकटावर मात करून संघर्ष करून जर तुम्ही यश प्राप्ती करतात तर त्या यशाची गोडी खूप मोठी असते आणि हेच तुम्हाला करावं लागेल। आता मात्र प्रसाद आणि सागर हे तंबूमध्ये परतलेले आहेत, परंतु त्यांची जागा भरून काढण्यासाठी या ठिकाणी नवीन फलंदाज होतोय। प्रवीण बघूया, आताचा मात्र चेंडू आपटून टाकलेला चेंडू त्या ठिकाणी उत्कृष्टरित्या क्षेत्ररक्षण करतोय तो म्हणजे जतीन, एक उत्कृष्ट असा गोलंदाज आहे, वेगवान गोलंदाज आहे KSK संघाचा। आतापर्यंत त्याने एक उत्कृष्ट झेल पकडला आणि क्षेत्ररक्षणामध्ये एक उत्कृष्ट कामगिरी पार पडताना तोच जतीन। आता मात्र आपण पाहतात KSK काहीसा हबी होताना या ठिकाणी दाबाट 0666 संघासाठी पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, एज अँड टेकन। सुनील थालके या ठिकाणी चुस्त अँड तंदुरुस्त आणि आता मात्र पारीचा अंत होतोय या ठिकाणी सागरच्या। एक गाव एक संघ हाय, एक गाव एक संघ हाय, त्यांची न्यारीच हाय पावर, त्यांची न्यारीच हाय पावर। अरे कुंदे स्पोर्ट कुंदे KSK आमचा। आता मात्र या ठिकाणी दाभाड 0666 संघ खूपच संकटामध्ये सापडताना, कारण की आपण पाहतलं प्रसाद आणि नयन पारीची सुरुवात करताना गेलेले, परंतु ते डगआउट मध्ये पोहोचलेले आहेत आणि आता मात्र पुन्हा एकदा एज, परंतु त्या ठिकाणी वेल जज केला आणि 1 बाउन्स फील्ड केलंय तन्मय तरेने। कोणत्याही प्रकारची धाव नाही, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, काय गोलंदाजी करतोय या ठिकाणी कपिल, मात्र ज्या पहिल्या लयमध्ये तो वापस येताना दिसतोय।
फलंदाजीमध्ये मात्र त्याने प्रमोट केलं नयनला आणि नयनने त्याचा जलवा दाखवला, उत्कृष्ट अशी फलंदाजी केली. माझे सहयोगी स्कोरर म्हणतात की नयनने आपल्या पारीमध्ये लगभग या ठिकाणी 7 चेंडूमध्ये 26 धावा कुठून काढल्या आणि आता मात्र पुन्हा एकदा विकेट. आणि तोच नयन बघा, चारी बाजूने नयन KSK साठी एक आधारस्तंभ ठरतोय आणि जिथे जाते तिथे नयन आपलं कॉन्ट्रीब्युशन देतोय. या ठिकाणी मागच्या चेंडूवर त्याने उत्कृष्ट असं झेल गेलं आणि या ठिकाणी पारीचा अंत होतोय देवाचा. देवा मात्र या ठिकाणी बॅक टू द डगआउट. या ठिकाणी आपण बघितलं तर दाभाडे 0666 संघ काहीसा शरणागती पत्करताना, परंतु काहीही सांगू शकत नाही, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतोय. आपण एक उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू भारतीय संघाचा वीरेंद्र सहवाग याने म्हटलेलं आहे की क्रिकेटमध्ये आपण प्रेडिक्शन करू शकत नाही. पुन्हा एकदा एक कटर टाकलेला चेंडू कोणत्याही प्रकारचा समजला जात नाही आणि चेंडू होतो विकेट कीपरकडे, कोणत्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर माझे सहयोगी स्कोरर अजय थालके मला सांगतात की 4 बाद 9. आता मात्र कपिलचं या ठिकाणी आपल्याला रेकॉर्ड सांगावं असं वाटतं की दुसरं षटक घेऊन आला होता KSK कडून आणि 6 चेंडूमध्ये त्यांनी फक्त 1 धाव खर्च केली आणि धावा दिल्या, त्या मात्र विकेट 3 अर्जित केला. तो कपिल उत्कृष्ट एक गोलंदाज, एक अष्टपैलू असा खेळाडू KSK संघाचा आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी एक नवीन गोलंदाज, युवा गोलंदाज जातोय, तो म्हणजे मेहुल. इंडिव्हिज्युअल फर्स्ट आणि सांघिक तिसरे षटक घेऊन येतोय तो KSK संघाकडून मेहुल. त्याचा सामना करतोय या ठिकाणी प्रवीण. आता मात्र एक अंधाधुंद बल्ला चालवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु मिस टाइम शॉट केला जातोय. या ठिकाणी खतरा होऊ शकतोय आणि दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न होत नाही. या ठिकाणी यश एक चुस्त आणि तंदुरुस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक KSK संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून ओळखला जातोय. आपण त्याला नेहमीच पाहतोय की बाउंड्रीवर राहून तो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाची जबाबदारी पार पाडतोय. तोच मेहुल पुन्हा एकदा सामना करेल या ठिकाणी भूपेश. आता मात्र चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू हवेमध्ये. या ठिकाणी एक वेल जज कॅच केला जातोय, टेकन अँड या पार पारिकांत होता हुआ भूपेश. आमच्या दादाचा लय विषय बनलाय हाड, आमच्या दादाचा पडते नावाची छाप आहे तो टॉप एक्का हुकुमाचा, पडते नावाची छाप आहे तो टॉप एक्का हुकुमाचा, पाडतो नावाची छाप कार्तिक कोटक एक्का हुकुमाचा. नक्कीच तर मित्रांनो, आपण पाहत आहात या गुरुवारपासून चालू असलेल्या नवीन वर्षाच्या आगमनाचा आणि स्वागताचा हा महा टुर्नामेंट महायुती चषक 2025 आयोजित KSK आणि आज हा यजमान संघ या ठिकाणी ज्याप्रमाणे आयोजनाप्रमाणे या ठिकाणी आपलं उत्कृष्ट अशी कामगिरी देखील बजावताना क्रिकेटमध्ये देखील. तर मित्रांनो, या महायुती चषक 2025 मध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी हजेरी लावताना, त्याचप्रमाणे एक युवकांचे प्रेरणास्थान, एक आदर्श आणि डॅशिंग पर्सनॅलिटी जगनदादा शेठ हे देखील या ठिकाणी आज लवकरच उपस्थित होणार आहेत. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच एक डॅशिंग पर्सनॅलिटी मानली जाते या भिवंडी तालुक्यातील एक बुलंद आवाज आणि युवकांचं प्रेरणास्थान असे जगनदादा शेठ इताडकर हे या ठिकाणी त्यांचं शुभ आगमन होणार आहे. तर नक्कीच अनेक मान्यवर या ठिकाणी या महायुती चषकामध्ये आपली हजेरी लावताना दिसतात. तोच मेहुल पुन्हा एकदा खूपच युवा असा गोलंदाज आहे, परंतु उत्कृष्ट अशी कामगिरी पार पाडताना KSK संघाकडून. KSK संघाची एक तारीफ करावी तेवढी कमी आहे. नक्कीच त्यांनी प्रत्येक वेळेस युवा गोलंदाज, युवा फलंदाज यांना प्रमोट केलेले आणि ते आपल्या जबाबदारीला पार पाडलेले त्यांनी. तोच मेहुल आपण कधीही पाहत नाहीत, परंतु तो मेहुल या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करताना कपिल नंतर तिसरं षटक घेऊन आला होता. आता मात्र पुन्हा एकदा बघा, पुन्हा एकदा डॉटच्या रूपाने ओव्हरची सांगता होताना आणि या ठिकाणी 7 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा देऊन त्याने 1 विकेट अर्जित केली. तो मेहुल
त्याला पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा असतील. खूपच युवा असा गोलंदाज आहे, नक्कीच खूपच सुंदर असं या ठिकाणी प्रदर्शन करताना. यानंतर बघा, मी मगाशीच म्हटलं होतं तो विशाल, आमचा मित्रवर्य असा विशाल जाधव, त्याने उत्कृष्ट असा झेल घेतला होता. आता मात्र मी मगाशी म्हटलं होतं की KSK संघ हा युवकांना नवीन नवीन गोलंदाजांना संधी देतोय. तो या ठिकाणी मात्र आता विशाल जाधवला संधी दिली जाते. 4थे षटक घेऊन येतो तो विशाल जाधव, सांघिक 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो विशाल. सामना करेन प्रवीण. आता मात्र थोडासा पुढे मागे घेणे होण्याचा प्रयत्न आणि एक चेंडूला भिरकावून दिलाय. आउट ऑफ बाउंड्री फॉर द 6. या ठिकाणी माझे को स्कोरर अजय तालके सांगतात की एका षटकामध्ये 36 पेक्षा जास्त धावा हव्या होत्या, म्हणूनच विशालला या ठिकाणी आणलेले. आणि 36 असते तर ती रिस्क या ठिकाणी कॅप्टनने घेतली नसती, परंतु 36 पेक्षा जास्त धावांची गरज या ठिकाणी पाहिजे असताना विशालला प्रमोट केलेले आणि पहिल्याच चेंडूवर त्यांनी षटकार दिला. मात्र अजून देखील 5 चेंडूवर षटकार दिलं तर माझ्याकडून नक्कीच त्याला काहीतरी कॅश प्राइज असेल. आणि पुन्हा एकदा उचलून दिलाय, भिरकावून दिलाय त्या ठिकाणी. या ठिकाणी मात्र लॉलीपॉप झेल सोडताना एक जीवनदान मिळतोय प्रवीणला. 2 धावा मिळते या ठिकाणी दाभाडे 0666 संघाला. नक्कीच थोडासा दम लावला असता तर हा चेंडू देखील आउट ऑफ बाउंड्री पार गेला असता. नक्कीच विशाल काहीसा निश्वास टाकताना. आणि आता मात्र पुन्हा एकदा काय कमबॅक केलंय बघा. थोडासा राग आला वाटते माझ्या म्हणण्याचा आणि नक्कीच या ठिकाणी चेंडू निर्धाव जातोय. तोच विशाल काहीसा आता आपल्या लयमध्ये वापस येताना. मी तुम्हाला आधी देखील सांगितलं होतं की हा विशाल कालच्या सत्रामध्ये देखील त्यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलंय आउट ऑफ बाउंड्री पार फॉर द 666. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतात एक उत्कृष्ट मनोरंजन होतंय सर्व प्रेक्षकांचं. नक्कीच त्याचं श्रेय जातोय तो विशाल जाधव. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तो देखील षटकार असता. त्यानंतर डॉट. मात्र त्यानंतर एक खरा समाचार घेतलेला तो प्रवीणने आणि चेंडूला पार करतोय तो आउट ऑफ बाउंड्री फॉर द 6 रन. तोच विशाल पुन्हा एकदा सामना करतोय प्रवीण. आता मात्र पुन्हा एकदा पुल्लर लेन डिलिव्हरी आणि आता मात्र शैलेशने एक लॉलीपॉप झेल पकडले. प्रवीणच्या पारीचा अंत होतोय. विशालने एक वेल कमबॅक केलेले या ठिकाणी. नक्कीच प्रवीणच्या पारीचा अंत. एक सुंदर अशी पारी खेळलेली प्रवीणने, ज्याच्या पारीमध्ये माझे सहयोगी स्कोरर सांगताना की त्यांनी लगभग 17 धावा आणि एक हायेस्ट स्कोरर म्हणून बॅट्समन म्हणून दाभाड 0666 संघाचा प्रवीण या ठिकाणी बॅक टू द डगआउट. या पारीचा या सामन्यातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो विशाल. विशालचा सामना करतोय नवीन फलंदाज. बघूया तोच विशाल शेवटचा चेंडू घेऊन येतोय. आता मात्र पुन्हा एकदा अंदाजुंदी पल्ला आणि या ठिकाणी विकेट मिळते. विशालला दुसरी विकेट मिळते. नक्कीच मात्र विशालने खूपच सुंदर असं कमबॅक केला आणि या ठिकाणी यजमान संघ KSK विन होतोय. एक मोठी विजय या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि यानंतर आपण पाहत आहात दुसऱ्या फेरीतील पहिला सामना KVPC कांदळी वर्सेस बाबा स्पोर्ट्स केले. या ठिकाणी बाबा स्पोर्ट्स केले संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या ठिकाणी